मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. रत्नाकर, रुक्मिणी आणि राजश्री राघवला फोन करतात. राजश्री विचारते, राघव तुझी तब्येत आता कशी आहे? आणि डॉक्टर काय म्हणाले? असं कोणी जीवाशी खेळतं का? तुला गोळी कशी लागली? आणि एवढं सगळं होऊनही तू आम्हाला का नाही सांगितलं? त्यावर राघव म्हणतो, मी तुम्हाला ते नंतर सांगतो. तर रुक्मिणी काकू म्हणते, राघव एक काम कर, तू डॉक्टरांना विचार मी घरी कधी जाऊ शकतो. आणि त्या जर म्हणाल्या की तुला आरामाची गरज आहे तर तू तिथेच राहा. आणि राणी आहे ना तुझ्यासोबत, मग काळजीचं काहीच कारण नाही. आणि वाटलं तर आम्ही सर्वजण तिकडे येतो उद्या. त्यावर राघव घाबरतच म्हणतो, नाही नको, आता मी ठीक आहे आणि मधू आहे ना माझ्यासोबत आणि तुम्ही काळजी करू नका. त्यावर रत्नाकर म्हणतो, काळजीचं नाही, पण तुला पाहिल्याशिवाय आम्हाला चैन पडणार आहे का? आणि जेव्हापासून ही बातमी मी समजली ना तेव्हापासून घरातलं कोणीही शांतपणे झोपू शकलं नाही. त्यावर राघव म्हणतो, आता मी ओके आहे, तुम्ही नका काळजी करू, मी लवकरच घरी येईल. तर रत्नाकर म्हणत असतो, बाकी आम्हाला काही माहीत नाही, आम्ही उद्याच्या उद्या सर्वजण तिकडे येण्यासाठी निघतो. आणि हे ऐकून राघव आणि मधूला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे सिंधू खूप रडत असते. तेवढ्यात मंगेश तिथे येतो आणि सिंधूला विचारतो, अगं स्वतःची काय अवस्था करून घेतली? तेव्हा मंगेश सिंधूला शांत करत पिण्यासाठी पाणी देतो. परंतु सिंधू मात्र खूप रडत असते. तेव्हा मंगेश म्हणतो की तुझ्या मनामध्ये आता काय वादळ चालू आहे ते मी समजू शकतो. तुला रडायचं आहे ना तर रडून घे. इतकी वर्ष मनामध्ये साठलेलं दुःख बाहेर काढ. मी आहे तुझ्यासोबत. आणि खरं सांगू का, मला माहीत होतं की राघवचं लग्न मधू राणीशी झालं म्हणून. तर सिंधू थक्क्यानेच विचारते, तुला कसं माहिती? की एकदा जेव्हा विनूच्या अपॉइंटमेंटसाठी व्हिडिओ कॉल आला होता तर तेव्हा व्हिडिओ कॉलवरती मधू राणीच बोलली होती आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की हीच ती मधू राणी म्हणून. वर सिंधू रडतच म्हणते की मला वाटलं नव्हतं मधुताई अशा माझ्यासमोर येतील म्हणून. राघवला जर दुसरं लग्नच करायचं होतं, त्यांना मधू राणीशिवाय दुसरं कोणी मिळालं नव्हतं का? तर मंगेश म्हणत असतो, सिंधू अजूनही वेळ गेलेली नाही, तू एकदा राघवशी बोल, तुझी बाजू त्याच्यासमोर मांड आणि त्याची बाजू सुद्धा एकदा ऐकून घे. त्याला विचार की तू मधू राणी संग लग्न का केलंस म्हणून. त्यावर सिंधू रडतच म्हणते, नाही मंगेश, की मला त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारण्याचा अधिकार राहिलेला नाही, कारण त्यांनी तो हक्क दुसऱ्याच कुणाला तरी दिला आहे आणि आता आमच्या दोघांच्याही वाट्या वेगळ्या आहेत. तो हक्क मी गमावलेला आहे असं म्हणत सिंधू अजूकच रडत लागते. तर मंगेश म्हणतो, एक मिनिट, इतकी वर्ष झाले तुम्ही एकमेकांपासून दूर आहात, अजूनही तुमचा डिवोर्स झाला नाही, त्यामुळे दुसरं लग्न व्हॅलिडच नाही, कारण पहिली बायको जिवंत असताना तो दुसरं लग्न करू शकत नाही आणि पहिली बायको होण्याच्या हक्काने तू हे सगळं काही राघवला विचारू शकते, हा तुझा अधिकार आहे. जा आणि राघवशी बोल आणि सगळं काही सॉर्ट आउट कर. इकडे रत्नाकर राघवला फोनवर बोलत असतो, मग ठरलं तर उद्या सकाळीच आम्ही सर्वजण तिकडे येतो, ते आम्हाला सुद्धा त्या डॉक्टरांशी बोलायला मिळेल. तुझी नक्की काय काळजी घ्यायची, तू ठीक आहेस ना? आम्हाला त्यांना विचारता येईल. त्यावर राघव म्हणतो, हे बघा, इकडे येण्याची काही गरज नाही, मी ठीक आहे, मी लवकरच तिकडे येईल, आता मला आरामाची गरज आहे. असं म्हणत राघव फोन कट करतो. राजश्री म्हणत असते की राघवचं बोलणं तुम्हाला जरा विचित्र नाही वाटलं का? त्याला नक्की काय झालं असेल? त्यावर रुक्मिणी म्हणते, असं काय करते, त्याला गोळी लागली आहे ना, थकला असेल तो, म्हणून तुला असं वाटतंय. परंतु राजश्री म्हणते, नाही, राघवला चांगलंच ओळखते, तिकडे नक्कीच काहीतरी झालं असेल आणि मला काहीतरी खटकत आहे. रत्नाकर म्हणतो, अगं राणीशी त्याचा काहीतरी वाद झाला असेल आणि राणी त्याला न सांगता तिकडे गेली ना, हे त्याला आवडलं नसेल. रुक्मिणी काकू राजश्रीला समजावते, ग राणी आहे ना त्याच्यासोबत, आणि शिवाय तो त्या डॉक्टरांच्याच घरी राहतोय म्हटल्यावर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इकडे सिंधू मंगेशला म्हणत असते, राघवला एक बायको आणि मुलगा आहे, मी त्यांच्याशी नाही बोलू शकत. मंगेश म्हणतो, अगं सिंधू, फक्त तू त्यांचाच विचार का करतेस? एकदा तरी सावीचा विचार कर, जे बाबा कोण आहेत, काय करतात हे जाणून घेण्याचा तिचा सुद्धाही हक्क आहे. सिंधू, हे तुला करावंच लागेल, तुला राघवला सांगावंच लागेल की सावी तुमच्या दोघांची मुलगी आहे म्हणून. तर सिंधू म्हणते, नाही, मला तर त्यांना काहीच सांगायचं नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे, मला यावर पुन्हा चर्चा नको. असं म्हणत सिंधू तिथून जाण्यासाठी निघते. तर मंगेश लगेच सिंधूचा हात पकडत तिला म्हणत असतो की मी सांगितलेल्या गोष्टीचा एकदा नक्की विचार कर. परंतु मित्रांनो, त्याच वेळी राघव तिथे येतो. मंगेशने सिंधूचा हात पकडलेला पाहून
तर राघवचा खूप मोठा गैरसमज निर्माण होतो. राघव हा रागाने लालबुंद होतो. टेबलवरील पाण्याचा जग तो रागानेच फेकून देतो. पाहून मंगेश सिंधूला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात मधू सुद्धा बाहेर येते. तिला मंगेशला पाहून तिला आठवतं की विनूच्या ट्रीटमेंटसाठी तिने कॉल केला होता तो हाच होता. आणि मधू मनाशीच म्हणते की हा सिंधूचा नवरा असेल का? परंतु नाही. सिंधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, म्हणजे हा तिचा नवरा नाही. पण सावीचा बाबा नक्कीच असू शकतो. या दोघांना लग्न करायचं असेल का? हा सिंधूचा कोणी नातेवाईक असेल. मला याचा तपास करायलाच हवा. इकडे राघवच्या हाताला खूप लागलेलं असतं. तो रक्त येत असतं. सिंधू जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि राघवची ती जखम साफ करत असते. परंतु राघव मात्र नकार देत असतो. सिंधू म्हणते, मिस्टर राघव, तुमच्या हाताला खूप लागलं आहे. ती जखम साफ तर करू द्या. म्हणून आता बळजबरीने सिंधू ती जखम साफ करते. त्यानंतर रात्री राघव झोपलेला असतो. तर मधू विचार करत असते की राघव मला सिंधूबद्दल का नाही सांगितलं. राघव अजूनही सिंधूवर प्रेम करतो का? त्याच वेळेस मधूची एक प्रतिमा तिच्या समोर येऊन उभी राहते. ती विचारते की तुला अजूनही तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही का? त्यावर मधू म्हणते नाही. त्यावेळी राघवने मला दिलेलं प्रॉमिस तो नाही तोडणार. आत्ता कुठे माझ्या आयुष्यात 2 आनंदाचे क्षण होते तर ही सिंधू मध्येच आली. आता मी राघव आणि माझ्यामध्ये सिंधूला कधीच येऊन देणार नाही. तर ती प्रतिमा म्हणते, राघव सिंधूला विसरला आहे का? आणि या दोघांना एकमेकांपाशी येऊन देऊ नको आणि त्यांना शक्य तेवढं वेगळं ठेव. ही सिंधू राघवला तुझ्यापासून लांब घेऊन जाईल. तुझं तुलाही कळणार नाही. मधू विचारते, पण मी तिला कसं थांबवू? तर ती राघवची पहिली बायको आहे आणि माझ्यापेक्षा तिचा राघववर सगळ्यात जास्त अधिकार आहे. तेव्हा ती प्रतिमा विचारते की सिंधू जर खरंच मूव्ह ऑन झाली असेल तर त्या मंगेश आणि तिच्याशी खरंच काही नातं असेल. तेव्हा मधू विचारत असते की त्यांनी काय फरक पडणार आहे. राघवच्या मनामध्ये सिंधूच असेल तर अजूनही सिंधूवरच प्रेम असेल तर. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू नाश्ता बनवत असते. राघवचा जीव वाचवला म्हणून मधू तिला थँक्स म्हणते. वर सिंधू म्हणते की मिसेस राघव रत्नपारखी, मी नक्की माझं कर्तव्यच पार केलं. मला थँक्स म्हणायची काहीच गरज नाही. आणि हो, त्यांनी सुद्धा माझ्या मुली सावीचा जीव वाचवला आहे आणि माझा जीव वाचवला त्याची परतफेड समजा. मधू म्हणते, खरं सांगू का, माझा तर विश्वासच बसत नाही. तू माझ्यासमोर उभी आहेस आणि माझ्याशी बोलतीयस. त्यावर सिंधू म्हणते की मला माहित आहे. मला जिवंत बघून तुम्हाला फारसा आनंद झालेला नाही. आमच्या दोघांमध्ये डॉक्टर आणि पेशंटचं नातं आहे. तर तुम्ही उगीच पर्सनल होण्याचा विचार करू नका. मधू म्हणत असते, नाही ग सिंधू, तुला भेटून, सावीला भेटून मला खरंच छान वाटलं. सावी किती गोड मुलगी आहे ना, आणि ती तुझीच मुलगी आहे ना, असं ती सिंधूला विचारते. सिंधू मोठ्यानेच ओरडून सांगते, ती माझीच मुलगी आहे. त्यावर मधू विचारते, पण हे कसं शक्य आहे? त्यावर सिंधू सांगते की याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. तर मधू म्हणते की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू जर एवढे दिवस जिवंत होतीस तर घरी का नाही आलीस? तर सिंधू म्हणते की त्याने काय फरक पडतो? त्यावर मधू म्हणते, फरक पडतो. मला माहित आहे, मला या गोष्टीसाठी खूप उशीर झाला. माझ्याकडून आतापर्यंत खूप काही चुका झाल्या. मला तुझी माफी मागायची आहे. सिंधू, एकदा तरी मला माफ कर. ती म्हणते, सिंधू, तुला माहित आहे का, सगळं झाल्यानंतर मी किती एकटी पडली होते. माझ्या मम्मानी सुद्धा मला सपोर्ट केला नाही. परंतु एवढ्या चुका करूनही रत्नपारखींनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या चुकांमुळे रात्र झोप येत नव्हती. एकदा तुझी माफी मागू दे. तू सिंधू मधूला माफ न करता स्पष्टपणे सांगते की तुमची ही नाटकं ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ही नाटकं ना राघवला आवडतात. त्यामुळे त्यांच्यासमोर करा आणि माझ्यासमोर नाही. मधू पुन्हा सिंधूची माफी मागते. तर सिंधू चिडूनच म्हणते की तुम्ही माझं सर्व काही उद्ध्वस्त केलं. माझं कुटुंब, माझा संसार, माझा नवरा, आणि तुम्हाला माफ करू? मी माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून दूर केलं. तर ते ऐकून मधू तिला पायाखालची जमीन सरकते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, राघव मंगेशला मारत धमकी देतो आणि त्याला विचारतो, तुझं आणि सिंधूचं नातं काय आहे? मंगेश सर्व खरं सांगून टाकतो की का नाही, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.